श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्यासाठी आणि मानसिक शांती मिळवण्यासाठी आज आपण स्वामी समर्थांच्या 20 प्रेरणादायी विचारांवर चर्चा करणार आहोत. भीतीचा अंत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे केवळ वाक्य नाही तर ते एक वचन आहे. जेव्हा आपण स्वतःला एकटे समजतो तेव्हा भीती वाटते. स्वामींचा हा आधार तुम्हाला कोणत्याही संकटाशी लढण्याची ताकद देतो. स्वतःवरचा विश्वास. स्वामी म्हणतात, तुझा देव तुझ्याच ठायी आहे. जोपर्यंत तुमचा स्वतःच्या कष्टावर आणि प्रामाणिकपणावर विश्वास नाही तोपर्यंत नशीबही बदलणार नाही. अहंकाराचा विलय. मीपणा माणसाला आंधळा करतो. ज्या दिवशी तुमच्यातून अहंकार जाईल त्याच दिवशी तुमच्या जीवनात खऱ्या ज्ञानाचा प्रकाश येईल. नशिबापेक्षा कर्माला महत्त्व. जे पेरशील तेच उगवेल. स्वामी सांगतात की हात जोडून बसण्यापेक्षा हात जोडून काम करा. तुमचे आजचे कष्टच उद्याचे भाग्य ठरणार आहे. संयम. सबुरी. झाडाला पाणी घातल्याबरोबरच लगेच फळ येत नाही. त्यासाठी ऋतूची वाट पाहावी लागते. तसंच आयुष्यातही संयम ठेवा. योग्य वेळ फळ नक्की मिळेल. मनावर ताबा. जग जिंकण्यापूर्वी स्वतःचं मन जिंका. मनातील नकारात्मक विचारांना स्वामींच्या नामांच्या स्मरणाने बाहेर काढून टाका. दुसऱ्याचे दुःख ओळखा. केवळ स्वतःसाठी जगणे हे तर प्राणीही करतात. माणूस तोच जो दुसऱ्याच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी पुढाकार घेतो. वेळेची किंमत. स्वामी समर्थांचे चरित्र सांगतो की काळ कोणासाठी थांबत नाही. वेळेचा आदर करा तरच वेळ तुमचा आदर करेल. समाधानाची गुरुकिल्ली. अधिक मिळविण्याच्या नादात जे आहे त्याचा आनंद घेऊ नका असे स्वामी कधीच म्हणत नाहीत. समाधानी राहा पण प्रगतीसाठी प्रयत्न सोडू नका. श्रद्धा. अंधश्रद्धा नको तर श्रद्धा ठेवा. जेव्हा तुमची श्रद्धा अतूट असते तेव्हा निसर्गाच्या शक्तीही तुम्हाला मदत करू लागतात. साधेपणा हेच सौंदर्य. दिखाव्यापासून दूर राहा. साधे राहा आणि उच्च विचार करा. स्वामी स्वतः साधेपणाचे मूर्तिमंत प्रतीक होते. संकटांना संधी माना. संकट तुम्हाला संपविण्याला नाही तर तुमच्यातील लपलेली ताकद दाखवायला येतात. स्वामींचे नाव घ्या आणि संकटाच्या छाताडावर पाय देऊन उभे राहा. मनाची शुद्धता. बाहेरून कितीही आंघोळ केली तरी जोपर्यंत मन शुद्ध नाही तोपर्यंत ईश्वरी कृपा लाभत नाही. विचारात पारदर्शकता ठेवा. क्षमा करणे हेच खरे सामर्थ्य. बदला घेण्यापेक्षा माफ करणे जास्त कठीण आहे पण तेच तुम्हाला महान बनवते. मनातील द्वेष संपवा. वाचेवर नियंत्रण. बोलण्यापूर्वी विचार करा. तुमचे शब्द कोणाचं मन तोडू शकतात नाही, कोणाला जीवदान देऊ शकतात. नेहमी गोड बोला. सतत प्रयत्नशील राहा. मुंगी जशी सतत प्रयत्न करते तसे तुम्हीही ध्येयाकडे वाटचाल करत राहा. स्वामींच्या राज्यात आळसाचा जागा नाही. निसर्ग आणि प्रेम. स्वामी अनेकदा निसर्गात आणि प्राण्यांच्या सहवासात असतं. प्रत्येक जीव मातांमध्ये ईश्वराचा अंश पाहणे शिका. सत्यांगत. संगत तुमच्या आयुष्यातील दिशा ठरवते. जे तुम्हाला चांगलं बनवायला प्रवृत्त करतात अशाच लोकांच्या सहवासात राहा. वर्तमान काळात जगा. भूतकाळ संपला आहे आणि भविष्य अजून आले नाही. आजचा क्षण आनंदाने जगा कारण तोच स्वामींचा आशीर्वाद आहे. संपूर्ण शरणागती. सर्व काही स्वामींच्या चरणी अर्पण करा. जेव्हा आपण म्हणतो की मी काहीच नाही, जे आहे तेच तुम्हीच आहात, तेव्हा जबाबदारी स्वामी घेतात. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.